आयुष्यात ना पैशापेक्षा, महागड्या वस्तूंपेक्षा किंवा मोठ्या गाडी बंगल्यापेक्षा एका गोष्टीची खूप गरज असते, ती म्हणजे आपल्या माणसांचा थोडासा वेळ. ऐकलत का? आज मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. भांडायचं नाही, कोणाची तक्रारही नाही आणि काही मागायचं तर अजिबात नाही. फक्त मनातील काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही दिवसभर खूप कष्ट करतात, घरासाठी, आपल्या भविष्यासाठी स्वतःला पणाला लावतात. हे मला माहीत आहे. मला तुमचा अभिमानही वाटतो. पण कधी कधी वाटतं या सगळ्या पळापळीत आपण एकमेकांपासून थोडे दूर चाललोय का? आठवतंय का लग्नाच्या वेळी जेव्हा तुम्ही माझा हात धरला होता, तेव्हा मनात एकच विश्वास होता की या जगात माझा एकच हक्काचा माणूस आहे, ज्याच्याशी मी माझ्या मनातलं सगळं शेअर करू शकते. पण आज आपण एकाच छताखाली राहतो, एकाच खोलीत झोपतो, तरीही आपल्याला एक खूप मोठी भिंत उभी राहिली आहे. ती भिंत वेळेची आहे आणि संवादाची. सकाळी तुम्ही उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हातात फक्त फोन, कामाचे कॉल, ऑफिसच्या समस्या आणि सोशल मीडिया. मी जेव्हा विचारते कसा गेला आजचा दिवस, तेव्हा तुमचं उत्तर असतं छान, नेहमीसारखं. आणि मग पुन्हा ती शांतता. मला माहीत आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला उत्तम आयुष्य देताय, चांगल्या वस्तू आणून देताय, माझी काळजी घेताय. पण मला ना त्या भेटवस्तूंपेक्षा तुमच्यासोबत घालवले ते 10 मिनिटं जास्त महत्त्वाची वाटतात. मला तुम्हाला विचारू वाटतं, आज तुमचं मन उदास आहे का? आज तुम्ही कामात खूप ताण होता का? की आज काही छान घडलं जे तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय? मला महागड्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं नाही, मला मॉलमध्ये जाऊन खरेदीही करायची नाही. मला फक्त रात्रीच्या जेवणानंतर ते 10 मिनिटे तुमच्यासोबत शांतपणे चालायचं आहे. तुमचा हात माझ्या हातात असावा आणि आपण रोजच्या साध्या सोप्या गोष्टीवर बोलावं. मला तुमच्याकडून पूर्ण दिवस नकोय, मला फक्त ते 24 तासातले ते 15 मिनिटं हवे आहेत, जिथे फोन नसेल, लॅपटॉप नसेल, काम नसेल, फक्त तुम्ही आणि मी असू. एक स्त्री म्हणून मी एक घर सांभाळते, सगळं करते. पण जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरी येतात, तेव्हा माझं मन तुमच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी अतुरलेलं असतं. नात्यात जेव्हा संवाद संपतो ना, तेव्हा नातं हळूहळू सुकायला लागतो. म्हणूनच सांगते, मला दागिने नको आहेत, मला फक्त तुमचा वेळ हवा. कारण तुमचा तो थोडासा वेळ माझ्या पूर्ण दिवसाचा थकवा घालवण्यासाठी पुरेसा असतो. नात्यामध्ये प्रेम जिंकतं, महत्त्वाचं असतं. तितकंच महत्त्वाचं असतो तो एकमेकांना दिलेला वेळ. जर तुमच्याही आयुष्यात असंच घडत असेल तर आजच आपल्या माणसाला हात धरा आणि म्हणा, चल आज फक्त आपण बोलूया. वेळ हीच नात्याची सर्वात मोठी भेट असते हो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.